हॅलो, वेलकम टू माय चॅनेल नीता झोन. आज आपल्याला मेघालयातील सर्वात क्लीनेस्ट रिव्हर ऑफ एशिया बघायला जायचं आहे. डाउकी नदी ही एक पारदर्शक स्वच्छ पाण्याची नदी म्हणून प्रसिद्ध आहे. जैंतिया पर्वतरांगांच्या खाली ही नदी आहे. भारत आणि बांगलादेशाच्या सीमेला लागूनच ही नदी आहे. शिलाँगहून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावरती ही नदी आहे. डाउकी एक खरं तर एक छोटंसं गाव. या गावाला जाताना तुम्ही पाहू शकता हिरवाई, डोंगर, दऱ्या, त्याच्यानंतर भरपूर तळी, धबधबे असे पाहायला मिळतात. आता खरं तर आम्ही जेव्हा मेघालयाची ट्रिप ठरवली तेव्हा क्लीनेस्ट विलेज आणि क्लीनेस्ट रिव्हर ह्या दोन आकर्षक गोष्टी बघायच्या आहेत असं समजूनच ती मेघालयाची ट्रिप ठरवली. आम्ही सगळेच ही क्लीन रिव्हर किंवा स्वच्छ नदी पाहण्यासाठी खूपच उत्सुक होतो. केव्हा एकदा आम्ही डाउकीत पोचतो असं आम्हाला झालेलं होतं. पण मध्येच ड्रायव्हरनं बॉम्ब टाकला आणि म्हणाला की पाऊस इथं काल भरपूर पडलेला आहे, त्यामुळं तुम्हाला क्लीन नदी बघायला भेटते की नाही बघूया आपण. तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला बघायला मिळेल. हे मस्त हिरवे डोंगर, दोन डोंगरामधून येणारा सूर्याचा प्रकाश, खूपच सुंदर, अगदी विहंगमय असं हे दृश्य होतं. डाउकी क्लीनेस्ट रिव्हर ऑफ एशिया बघण्याची खूप उत्सुकता होती, कारण ही नदी खूपच पारदर्शक आहे. नद्यांमध्ये असलेले रंगीबेरंगी खडक, त्यावर बसलेले पक्षी, निसर्ग सौंदर्य, नदीतलं पाणी खूपच स्वच्छ आणि नितळ असल्यामुळं नद्यांमधले मासेसुद्धा दिसतील एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी ह्या नदीमध्ये आहे असं ऐकलं होतं. डाउकी नदी ही भारतातील एक स्वच्छ नदी म्हणून प्रसिद्ध आहे. या नदीचं पाणी इतकं क्रिस्टल क्लिअर आहे की यावरनं निघणाऱ्या बोटी हवेत तरंगताना दिसतात. असं दृश्य आपल्याला पावसाळ्यापूर्वीचं बघायला मिळेल. खरं तर हे ना एप्रिल म्हणजे 30 एप्रिलच्या आधी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. एकदा का मे चालू झाला आणि पाऊस पडायला लागला तर मात्र नदीचं पाणी खूप गढूळ होतं आणि हे दृश्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. निसर्गरम्य अशा रस्त्यावरून छान दोन्ही बाजूला टेकड्या, पर्वत, आम्ही डाउकीला पोचलो. पायऱ्या उतरून खाली गेलो तर आमचं दुर्दैव असं की आदल्याच दिवशी खूप मोठा पाऊस पडलेला होता, त्यामुळे नदीचं पाणी पूर्ण गढूळ झालेलं होतं. क्लीनेस्ट रिव्हर ऑफ द एशिया हे चित्र मला तरी तिथं दिसलं नाही, कारण ही जर पाहिजे असेल तर तुम्हाला जवळ मार्चमध्ये जावं लागेल. मार्चपर्यंत हे पाणी खूपच क्रिस्टल क्लिअर असतं. आता इथे बोटिंग आहे. प्रत्येक पर्सनला 800 रुपये इथं बोटिंगचे चार्जेस आहेत. इथं बोटिंगची रेससुद्धा असते. बांगलादेशाची बॉर्डर, बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांमधून ही नदी वाहते, त्यामुळे दोन्हीकडेही पर्यटक आपल्याला दिसतील. इकडूनही बोटी होते आणि तिकडच्या पर्यटकांसाठी सुद्धा बोटी होते. आपले BSFचे जवान आणि त्यांच्या इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी तिथल्या लोकल जे काही विक्रेते आहेत त्यांनी फळांचे, बिस्किटांचे तसेच वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते लावलेले होते. खूप झाडं इथं आहेत बघा. काही सुपारीची झाडं आहेत. खूप सुंदर असं हे डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. लोक फोटोग्राफीसुद्धा करत होती. बोटिंग वगैरे करून आल्यानंतर पर्यटकांसाठी ही चांगली सोय आहे खाण्याची, पिण्याची.
आता आपण बांगलादेश आणि भारत यामधले जी सीमा रेषा आहे ना दगडांची बांधलेली ती आपण बघूयात. तिथं छत्र्या लावलेल्या दिसत आहेत तुम्हाला, रंगीत छत्र्या. ती पूर्ण कडची ती बाजू आहे आणि एक विक्रेते तिथं वेगवेगळे पदार्थ आणून विकत आहेत. तिकडच्या पर्यटकांसाठी सुद्धा होड्या लागलेल्या दिसत आहेत तुम्हाला. हे आपले BSFचे जवान आहेत बघा. आणि हा जो मोठा दगड दिसतोय ना, ही मोठी खून आहे. लोकांनी तिकडून इकडे यायचं नाही किंवा इकडच्या लोकांनी तिकडं जायचं नाही. पण बरेच विक्रेते मग ते काही खजूर विकायला आलेत, काही लोणची विकायला आलेत, कोणी भेळ विकायला आलेलं आहे. असे बरेच लोक ही तिकडून इकडच्या लोकांसाठी विकत असतात, इकडची लोक घेत असतात. पण याचा जवानांना खूप त्रास होतो. बांगलादेशाने परवानगी दिलेली आहे, पण आपल्या गव्हर्नमेंटनी अजिबात विक्रेत्यांना तिथं खाली परवानगी दिलेली नाही आहे. ह्या जवानांना सतत असं वर खाली करावं लागतं, कारण लोक ऐकत नाहीत. हे सर्व जे लोक दिसत आहेत ते बांगलादेशाकडूनचे आहेत. ते कदाचित पर्यटक असतील, पण आपले जवान त्यांना अजिबात इकडे म्हणजे पाऊल जरी घातलं तरी ते ओरडत होते. इथे BSFचे जवान असल्यामुळे इथनं घुसखोरी शक्यच नाही. पण मेघालय आणि बांगलादेश यांच्यामध्ये जवळजवळ 443 किलोमीटर जो एरिया आहे म्हणजे बॉर्डर आहे ना, त्यात नद्या, टेकड्या, जंगले, इथून कुठून तरी तस्करी होत असावी असं मला वाटतं. नाहीतरी याच डावकी गावातून साखर, कांदे याची तस्करी होते. मेघालयाच्या पूर्व खासी टेकड्यामधून साखर, कांदे किंवा अन्य पदार्थ असतील, पाळीव प्राणी असतील, यांची तस्करी मोठ्या प्रमाणावरती होते. हे आपण नेहमीच पेपरमध्ये वगैरे वाचतो. असं ऐकलंय की स्मगलर्स हे शिलाँग असू दे, गुवाहाटी असू दे किंवा दुधनाई नावाचं जे गाव आहे ना, तिथून 40-45 रुपयेनं साखर घेतात आणि बांगलादेशामध्ये 140 ते 145 रुपयेनं विकतात. असंही मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. भारतातील 5 राज्ये आसाम, वेस्ट बेंगॉल, मिझोराम, मेघालया आणि त्रिपुरा ही बांगलादेशाच्या बॉर्डरला जोडली गेलेली राज्ये. वारंवार आपण बातम्या ऐकत असतो, BSFच्या जवानांनी साखर जप्त केली वगैरे वगैरे. ते ह्याच भागामध्ये जास्त करून पाहायला मिळतं. असो, ज्या कारणासाठी आम्ही मेघालयला गेलो आणि ह्या नदीमध्ये बोटिंग करायचंच म्हणून ठरवून गेलो होतो, ते आमचं स्वप्न विरलं आणि आम्ही बोटिंग तिथं न करताच परत आलो. नदीच्या पलीकडे दिसतोय तो पूर्ण बांगलादेश. थँक यू व्हेरी मच. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.